काय झालं, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी स्टेटमेंट केलं होतं. लोकांनी मिसिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो, व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते आणि त्याचं उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेब बोलले की एक पावसाळा जाऊन द्यावा लागतो ड्युरेबिलिटी टेस्टसाठी. एक तर टेक्निकली आणि तुम्ही इंजिनिअरिंगच्या भाषेत हे बोललं तर हे स्टेटमेंट तसंच चुकीचं होतं. आणि मग आमचं एवढंच म्हणणं होतं, म्हणजे काय दगड कोसळले त्याच्यानंतर आतून जे पाण्याचे फवारे आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले ते सुद्धा ड्युरेबिलिटी टेस्टचा हा विषय होता का? त्यामुळे कुठं ना कुठंतरी ही जी काय मिसिंग लिंक आहे त्यातून विकास हा कुठेतरी मिसिंग आम्हाला वाटतो, सेफ्टी कुठेतरी मिसिंग वाटते. आणि लिंक कशाला आहे तर करप्शनला तिथं लिंकिंग आहे असं आमचं ठाम मत आहे. बऱ्याच ठिकाणी बरेच नवीन प्रोजेक्ट अशा पद्धतीने तिथं कुठेतरी खराब झालेले, तिथं रस्त्याला क्रॅक पडलेले गळताना आपण सर्वजण बघू शकतो. आणि मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा इनॉग्रेशन केलं होतं तेव्हा सांगितलं होतं 240 किलोमीटर प्रति घंटा वारं आलं, वादळ आलं तरी याला काय होऊ शकत नाही. खूप मोठा पाऊस आला तरी याला काय होऊ शकत नाही. कॅनडा, स्पेन इथं याचं डिझायनिंग झालेलं आहे. मग एवढं सगळं होऊन सुद्धा परवाच्या पावसामध्ये आत्ताच्या आत्ता इनॉग्रेशन केलेला, 2 महिन्यापूर्वी इनॉग्रेशन केलेला हा जो रस्ता आहे, तो जो टनल आहे, तो जो लीक होत असतील, पाण्याचे फवारे सगळीकडनं उडत असतील, रस्ते क्रॅक होत असतील, मग कुठं ना कुठं तरी आम्हाला शंका 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येते. त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे, क्वालिटीचं काम झालं पाहिजे, शब्दाचा खेळ तिथं नको. फक्त ह्याच्यामध्ये काय झालंय की ज्या कंपनी याच्यामध्ये जबाबदार आहेत, नवयुगा नावाची एक कंपनी आहे, कुठली आंध्राची आहे, एफकॉन नावाची एक कंपनी आहे. नवयुगा कंपनी हीच ती कंपनी ज्याचं VSR म्हणजे अजितदादांच्या घटनेमध्ये जी कंपनी इन्व्हॉल्ड आहे त्या कंपनीचं आणि या नवयुगा कंपनीचं कुठेतरी संबंध आहेत. हे आम्ही आधी सुद्धा सांगितलेलं आहे. पण दुर्दैवाचं VSR कंपनीवर कारवाई झाली नाही. त्याच्याचबरोबर हा जो प्रकल्प आहे मिसिंग लिंकचा, हा सुद्धा नवयुगा कंपनीला दिला गेला. ती आंध्राची कंपनी आहे. तिथे असणारे जे मुख्यमंत्री आहेत आणि जे देशामध्ये असणारे जे एव्हिएशन मंत्री आहेत त्यांचं सुद्धा या कंपनीचं लेणं घेणं आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी कंपनीला वाचवलं जातं. जर एवढा मोठा ब्लंडर झाला असेल, तिथं जर पाणी लिकेज झालं असेल, रस्ते तुटले असतील, तर आमची सरकारला मागणी आहे की एफकॉन कंपनीवर आणि नवयुगा कंपनीवर जे हे 2 कॉन्ट्रॅक्टर 7,000 कोटीचं काम त्यांनी घेतलं होतं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का, असा आमचा साधा प्रश्न आहे.